विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त मुलांचा चांगला स्कोर का होतो हे तुम्हाला माहिती आहे का? ह्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो, की केमिस्ट्रीमध्ये 50 पैकी 30 ते 35 प्रश्न असे आहेत, की जे फिक्स आहेत. त्या कन्सेप्टवर प्रश्न येणार म्हणजे येणार 100% येणार. मी तुम्हाला सांगतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, मॅथेमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ, की डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. पण बाळांनो हे केमिस्ट्रीमध्ये बरं का. फिजिक्समध्ये नोटेशन वेगळं आहे. मी तुम्हाला सांगतो कुठलाही पेपर घ्या, मी तुम्हाला चॅलेंज करतोय. सीईटीचा कोणताही पेपर घ्या, तुम्हाला फर्स्ट लॉ वरती क्वेश्चन दिसेल म्हणजे दिसेल. या टाइपचं न्यूमेरिकल असेल किंवा आयसोथर्मल, adiabatic प्रोसेस, आयसोकोरिकसाठी या इक्वेशनमध्ये चेंज विचारतील. फॉर एक्झाम्पल आयसोकोरिक व्हॉल्यूम कॉन्स्टंट वर्क डन 0 मग डेल्टा यू इक्वल्स टू क्यू येणार. adiabaticसाठी क्यू इक्वल टू 0 आहे मग डेल्टा यू इक्वल्स टू डब्ल्यू येणार. आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा यू इक्वल टू 0 मग क्यू इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. मी तुम्हाला सांगतो या टाइपचे न्यूमेरिकल तर तुम्हाला ढिगानं भेटतील आणि हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना मी तुम्हाला सांगतो टार्गेट तर आपलं हेच आहे. पण इथं साइन कन्व्हेन्शन्स आहेत. पण थांबा, यात एका मिनिटात ते पॉसिबल नाहीये. मग तुम्ही YouTubeवर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सह्याद्री ट्युटोरियल असं सर्च केल्यावर डिटेल विथ साइन कन्व्हेन्शन्स तुम्हाला हा व्हिडिओ भेटेल. आणि मग कसली वाट बघताय? एक मार्क फिक्स करा. सीईटीत गॅरंटीनं याच्यावरती क्वेश्चन येणार आहे लक्षात घ्या. आणि या टाइपचे क्वेश्चन शोधायचे आहेत तर आपली वायवा सीरीज फॉलो करा. ऑल द बेस्ट.